सुप्रभात मंडळी. तर इथे मी गॅसवर गरम करण्यासाठी पाणी ठेवलं, कारण मला प्यायचं आहे ग्रीन टी. बऱ्याच दिवसांपासून मी आता चहा बंद केला आहे, तर त्यामुळे थोडा उन्हाळ्यापासूनच म्हणजे चहा बंद केला. तर बघा इथे मी लिप्टनचा ग्रीन टी वापरते आणि हा आहे तो ग्रीन टी. डिपचा पण येतो याच्यामध्ये, पण मी हा पावडर फ्रेम आणला आहे. पावडर फ्रेम म्हणजे जसा तो पूर्ण पावडर नसते, त्याच्यात थोडा असं सुकवलेला पाला वगैरे असतो. आता ते काय वापरतात ग्रीन टीमध्ये वगैरे ते सगळे इन्ग्रेडियंट्स आपण या बॉक्सवर वाचू शकतो. तर आता हा ग्रीन टी आहे ना, तोच मी सध्या तरी सकाळी घेते. तर इथे याच्यातच चमचा ठेवलेला होता आणि हा बॉक्स आहे ना, तर हा मी याच्या डब्यामध्ये काढून घेणार आहे. पण अगोदर गरम केलेलं पाणी जे आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे ग्रीन टी टाकून घेते, कारण हे आणि आम्ही दोघंही ग्रीन टी घेतो आहे सध्या. तर बघा इथे गरम पाण्यामध्ये ग्रीन टी टाकल्यानंतर फक्त तुम्हाला जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं उकळायचं आणि त्यानंतर लगेच गाळून घ्यायचा. त्यामध्ये तुम्ही चवीसाठी मध किंवा गूळ वापरू शकता, पण साखर मात्र त्यात वापरू शकत नाही. आणि अगदी काहीच न वापरता घेतला ना तर एकदम उत्तम, कारण त्याची ओरिजिनल टेस्ट ना थोडीशी कडवट असते. त्याच्यामुळे ते कधी कधी कोणाला पिण्यासाठी त्रास पण होतो. त्याच्यामुळे थोडंसं मध किंवा गूळ घेतलं तर चालेल. पण साखर म्हटल्यानंतर आपण साखर वर्ज्य करायची म्हणूनच चहा बंद केलेला असतो. तर बघा इथे मी एका डब्यामध्ये, छोटा डबा होता माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये ना हा ग्रीन टी सगळा ओतून घेतला आणि त्याच्यामध्येच आता ठेवून देते, कारण की काढण्यासाठी मग सोपं पडतं ना. तर चला, आता माझा हा ग्रीन टी पण तयार झालेला आहे. त्याला जवळजवळ 3 ते 4 मिनटं झाले उकळून. आता मोठ्या कपामध्ये यांना देते, कारण ते 2 कप घेतात आणि मी मात्र छोटा 1 कप घेते, कारण की मला त्याची टेस्ट आहे ना आवडत नाही एवढी. त्याच्यामुळे थोडासा कमी घेते मी. कमी म्हणजे आपला रेग्युलर कप असतो ना तेवढाच घेते, पण यांना मात्र मगमध्ये पाहिजे असतो, त्याच्यामुळे त्यांना थोडा जास्त क्वांटिटीत पाहिजे असतो ना. आणि बघा उकळल्यानंतर तो जो पाला असतो ना त्याच्यातला, ते सगळे आयुर्वेदिक घटक असतात, तर ते सगळे असे दिसतात. आणि आता मी याच्यामध्ये घेते आहे मध माझ्याच कपामध्ये टाकणार आहे. यांना काही मध वगैरे नको आहे. तर चला, आता मस्त या ग्रीन टीचा आस्वाद घेते आणि परत भेटते तुम्हाला. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं. तर आज आहे मंगळवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा, समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघितलं तुम्ही की ग्रीन टी वगैरे घेतला आणि आता मी नाश्ता बनवते इथे. तर नाश्त्यासाठी इथे मेथीचे ठेपले बनवले मस्त गरमागरम. एकदम सोपा आणि साधा पदार्थ असतो आणि नाश्त्याला छान पण लागतो तो. तर आता ते मेथीचे ठेपले वगैरे बनवते आणि पुढे आणखी बरंच काही आहे व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पुढे नक्की कंटिन्यू करा. तर चला, आता हे ठेपले बनवून घेते आणि पुन्हा तुम्हाला भेटते. ठेपले एक साईडला बनवत होते आणि एक साईडला ज्यांना हवा त्यांना नाश्ता देत होते. म्हणजे यांचा नाश्ता झाला, आधीचा नाश्ता झाला आणि साक्षी मात्र टिफिनच घेऊन गेली आणि मी पण थोडासा नाश्ता केला, 2 ठेपले खाल्ले आणि त्यानंतर बघा इथे लगेच स्वयंपाकाची तयारी केली. तर स्वयंपाकासाठी ना माझ्याकडे भरपूर अशी कोथिंबीर होती. तर म्हटलं चला आज भाजी पोळी बरोबर ना थोडंसं कोथिंबीरीच्या वड्या पण करू. तर या वड्यांना भरपूर आकार देता येतो, म्हणजे कोणी असा एकदम बर्फीसारखा आकार देतं, कोणी अगदी मुटके म्हणतात त्याला, त्या मुटक्यांसारखा आकार देतो. तर मी त्या मुटक्यांसारखाच आकार देणार आहे, कारण की ते तळताना ना थोडंसं सफिशियंट पडतं त्याच्यामुळे. तर इथे मी सगळी आता मेथी वगैरे कापून घेतली आणि त्या मेथीमध्येच आहे ना माझ्याकडे ही चटणी होती, हिरवी चटणी केली होती शेंगदाण्याची, ती टाकली. कारण जेव्हा हे शेंगदाणे थोडेसे असे अर्धवट बारीक केलेले असतात, ते दाताखाली येतात ना, इतकं मस्त आणि अप्रतिम लागतं. तर त्यामुळे मी थोडीशी ती चटणी टाकली आणि त्यानंतर याच्यामध्ये ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ थोडंसं आणि थोडंसं डाळीचं पीठ टाकलं. आता हे सगळं टाकल्यानंतर ना 2-3 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या, कारण ऑलरेडी मी शेंगदाण्याची चटणी टाकली होती, त्याच्यामुळे थोडा तिखटपणा होताच चटणीचा. म्हणून मग 2-3च हिरव्या मिरच्या आणि 2 लसणाच्या पाकळ्या बारीक केल्या आणि त्या सगळ्या बारीक करून याच्यामध्ये टाकून दिल्या. चवीनुसार मीठ टाकलं आणि ओवा टाकला. आणि हो, आपण जेव्हा पण डाळीच्या पिठाचा कुठलाही पदार्थ असो किंवा काही असो, पण ओवा मात्र त्याच्यामध्ये मस्ट आहे, कारण ओव्यामुळे ना जी पोटदुखी वगैरे कधी कधी होते बघा, किंवा कोणाला गॅसचा वगैरे प्रॉब्लेम असतो तर तो होत नाही. शिवाय ओव्याचा एक वेगळा गुणधर्म तो म्हणजे त्याची टेस्ट त्याची अप्रतिम लागते. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी ओवा पण टाकला आणि आता त्याच्यात जसं बसेल तसं ज्वारीचं बाजरीचं पीठ जे आहे ना ते त्याच्यात टाकते आहे, कारण कोथिंबीरीला ना थोडं मूळचं एक पाणी सोडते कोथिंबीर. तर मग त्यानंतर बघा
ते सगळं त्याच्यात जेवढं सामावता येईल ना तेवढं पीठ सामावलं जातं आणि त्यानंतर थोडंसं ते स्मॅश करून वगैरे आणि मी त्यांना असं मुटक्यांचा आकार दिला आणि वरतून थोडेसे पांढरे तीळ लावले आणि आता कुकरमध्ये लावून देते. तर कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या की आपले हे मुटके तळण्यासाठी तयार होतील. तर चला आता तुम्हाला ना मी हॉलमध्ये किती पसारा आहे ते पण दाखवते, पण त्या अगोदर ना मला इथे हा वॉलपेपर लावायचा होता. कारण मी ओटा थोडासा वाढवून घेतलेला होता ना जो एल शेपमध्ये, तर त्याला जो उभा कडप्पा असतो ना त्या उभ्या कडप्प्याला त्यांनी केमिकल म्हणता येईल की त्यांचं काहीतरी असतं ते ज्याच्याने ते ग्रेनाईट चिकटवतात. तर त्याचे सगळे डाग होते आणि ते खूप कधीचं माझ्या डोक्यात चाललेलं होतं की त्या ठिकाणी आपण हा वॉलपेपर लावायचा आणि शेवटी आज मुहूर्तच लागला. तर खूप दिवसांचं डोक्यात असताना म्हटलं चला आज ना आपण हा वॉलपेपर ओट्यावरच ठेवू म्हणजे आपल्याला लक्षात राहील. लक्षात राहत नव्हतं असं काही नाही, पण ना म्हटलं मुलं लावतील, आधी साक्षी दोघं लावतील, पण त्यांना दोघांना काही वेळच मिळत नव्हता. तर म्हटलं चला आता आज आपणच लावू. आणि हे बघा हेच ते डाग, तर कसे असं ओलं असल्यासारखे दिसतात ते डाग आणि एकदम असं ते त्याला चिकटून बसलेलं आहे. त्यांचा कसला तरी गम वगैरे काहीतरी असतो बहुतेक कडप्पा चिकटवण्यासाठीचा त्याच्यावर, पण तो ना मी तारेच्या घासणीने पण घासून बघितला, सगळं करून बघितलं, पण तो अजिबात निघत नाही. तर तिथे आता हा वॉलपेपर लावून आणि कव्हर करून घेलते. आणि बघा इकडे आता मी हॉलमध्ये आले आणि हॉलमध्ये पसारा बघू शकता, अगदी शेतकऱ्याचं घर असल्यासारखं झालं आहे माझं घर आता. कारण ना इथे 50 किलो कांदा आणलेला होता यांनी आणि शेंगा आणलेल्या होत्या, शेंगा पण जवळजवळ 30-31 किलो आहेत त्या. आणि इथे लसूण, तर हा लसूण तर माझा पहिलाच होता, पण ना पहिला म्हणजे तरी पण त्याला साधारण 8-15 दिवस झाले, पण त्याला ना थोड्याशा पाकोळ्या झाल्या होत्या. तर म्हटलं तो सगळा स्वच्छ करून ठेवू पाऊस लागण्याच्या आधी, कारण त्याला जर पाकोळ्या झाल्या तर मग बाकीच्या वस्तूंना पण पाकोळ्या व्हायला म्हणजे कीड सोडतं ते. त्या पाकोळ्या ज्या असतात ना त्या आळी सोडतात. आणि घरामध्ये शेंगा आल्यानंतर माझं थोडेसे इंडिकेटर लागले होते की या पाकोळ्यांनी जर शेंगांमध्ये एखादी आळी वगैरे सोडली ना तर सगळ्या शेंगांचा नाश होईल. आणि या 30 किलो शेंगा साधारण मला 8-9 महिने पण जाऊ शकतात, त्याच्यामुळे मग त्या सांभाळणं थोडंसं जास्त डिफिकल्ट होईल आणखी. म्हणून मग मी काय केलं, त्या शेंगा ज्या दिवशी आणि शेंगा आणल्या ना तर त्या दिवशी पाऊस पडत होता बरं का, आणि मला म्हटलं आता शेंगा कशा काय वाळवायचा, माझ्यापुढे खूप मोठा प्रश्न होता. आणि मी यांना बोलले पण होते की तुम्ही एकदम उन्हात आणायच्या ना, तर तुम्ही पाऊस लागल्यानंतर शेंगा आणल्या. पण देवाची कृपा अशी झाली की शेंगा आणल्या दिवसापासून पाऊसच नाही पडला आणि शेंगा माझ्या एकदम कडकडीत वाळल्या. आता हे आज पुन्हा शेवटचं ऊन दाखवते शेंगांना, कारण की आज पण जरा ऊन पडलेलं आहे बाहेर. काल भरपूर पाऊस होता आणि आज पुन्हा ऊन पडलं, तर आज शेवटचं ऊन दाखवून देऊ म्हटलं. त्या मी रात्रीच भरून ठेवणार होते, पण पुन्हा म्हटलं की ऊन पडलंच आहे तर आपण ऊन दाखवून आणि मगच भरून ठेवत्या. त्या एकदा भरून ठेवल्या ना आणि त्याच्यावर थोडीशी मी बोरिक पावडर टाकून देणार आहे, जेणेकरून ना आळी वगैरे काही लागणार नाही, कारण शेंगांना पटकन आळी होते त्याच्यामुळे. आता हे कांद्याची गोणी पण ना या 50 किलो कांदा पावसाळ्याच्या हिशोबानेच आणला होता, कारण पावसाळ्यामध्ये ना चांगला कांदा मिळत नाही. तर हा थोडासा वाळलेला व्यवस्थित असा कांदा असतो ना, त्याच्यामुळे मग हा कांदा म्हटलं थोडासा इथे पसरवून ठेवू. 1 दिवस पसरवून ठेवेल आणि त्याच्यानंतर त्याला एक जाळी आहे माझ्याकडे, जी तुम्ही बघितली असेल दिवाळीच्या माळी वगैरे ज्या आर्टिफिशियल माळी असतात त्या ठेवलेल्या आहेत त्याच्यात. तर ती माझी कांद्यांची जाळी आहे बरं का. पण त्यामध्ये आता सध्या कांदा नव्हता ना तोपर्यंत, म्हणजे होता कांदा पहिला पण तो थोडा कमी प्रमाणात होता, म्हणजे जवळजवळ 20-1 किलो कांदा होता. त्याच्यामुळे तो ना खालची आपली भांडे घासायची जी जाळी असते ना त्याच्यात पण बसत होता. पण आता हा जरा मोठ्या प्रमाणात कांदा आहे त्याच्यामुळे याला मात्र तीच जाळी लागेल. तर ती जाळी वरतून आता मला काढावी लागेल, काढून धुवून वाळवून आणि मग तिच्यामध्ये हा कांदा मी स्वच्छ करून भरेल. कारण हा कांदा जसा मी गोणीतून काढला त्याचे इतके सालं उडायला लागले आणि आज जरी ऊन आहे ना तरी पण भरपूर असा वारा सुटलेला आहे, तर मग त्याचे ना सगळे सालं उडायला लागले आणि आता घरभर तर इतके सालं होणार आहे दिवसभर. पण असो, आपल्याला हे सगळं जे वार्षिक साहित्य जपायचं असतं ना तर त्याच्यासाठी आपल्याला थोडे असे एफर्ट्स घ्यावेच लागतात. आणि गोणी बघू शकता तुम्ही, साक्षीला मी सकाळी त्यातून 2-3 कांदे काढायला लावले होते ना, तर तिने ती गोणी खालून फाडली आणि त्याच्यातून काढलं होतं, कारण की वरतून खूप पॅक बांधलेली होती त्याच्यामुळे. तर आता हा कांदा सगळा इथेच साईडला पसरवून ठेवते.
म्हणजे थोडासा असं मोकळा होईल आणि मोकळी हवा लागेल ना त्याला, तर त्याच्यासाठी आता हा 1-2 दिवस तरी इथेच राहील. म्हणजे 1-2 दिवस म्हणजे ती जाळी काढून उद्या वाळवून वगैरे ठेवेल मी, कारण की आता तर शेंगा आहेत ना गॅलरीमध्ये, त्याच्यामुळे तर मला ते बाल्कनीतच धुवावं लागेल. आणि सगळं असा मोकळा व्यवस्थित करून ठेवते. आणि कांदा जर म्हणाल ना तर एकदम छान असा टपोरा मोठा कांदा होता. छोटे छोटे कांदे ना मला आवडत नाही, कारण की जेव्हा घाई गर्दीची वेळ असते ना, सकाळी टिफिन वगैरे बनवायचा असतो, तेव्हा ते छोटे छोटे कांदे ना 2-4 कापावे लागतात, तेव्हा एका भाजीचे होतात ते. आणि मोठा कांदा असला ना तर एकच कापला तरी होतं. तर चला, आपल्या शेंगांना मस्त असं चटचटीत ऊन लागतं आहे. आणि आता इथे उरलेला लसूण जो आहे ना तो पण मी लगेच निवडून घेते. तर खरं तर मला ना कंटाळा आला होता हा लसूण निवडायचा, कारण बऱ्यापैकी लसूण निवडला आणि गावठी लसूण आहे ना हा, त्याच्यामुळे एकदम बारीक बारीक असतो, तो निवडायचा खूप कंटाळा येतो. पण ना जवळजवळ या कचऱ्यामध्ये अर्धा किलो लसूण निघेल एवढा लसूण होता. म्हणून म्हटलं चला, कंटाळा करून चालणार नाही. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला कुठलीच गोष्ट ही व्यवस्थित भेटत नाही. आपल्याकडे जे आहे ना ते टिकवणं फार महत्त्वाचं आहे. आणि आता किती दिवस चालतो आणि किती नाही. आमच्या नाशिकला तर अजूनपर्यंत काही एवढा पावसाळा चालू नव्हता झाला, पण आता कालपासनं जरा व्यवस्थित पाऊस यायला लागला आहे. बाकी सगळीकडे पाऊस आहे. मुंबईमध्ये तर पावसाने थैमान घातलं आहे अक्षरशः, पण इकडे नाशिकला अजून काही पावसाची एवढी हजेरी नाही लागली. येतो, झिमझिम येतो आणि पुन्हा कडक ऊन पडतं आहे. म्हणजे कालच असं झालं, आज पण तसंच होतं आहे. आज पण असा झिमझिम पाऊस येतो आहे आणि पुन्हा कडक ऊन पडतं आहे. त्यामुळेच म्हटलं थोडं शेंगांना ऊन लागू. आणि बघा तुम्ही, ऊन दिसत असेल तुम्हाला किती ऊन लागतं आहे. लसूण निवडून झाला, कांदा सगळं टाकलं इथे आणि या शेंगा. बाहेर थोडासा पाऊस आला ना, त्याच्यामुळे शेंगा घरात घेतल्या. आणि हे बघा, तो कचरा टाकला होता ना त्याच्यात साधारण असा एवढा लसूण निघाला. तर आता याच्यात नाही काहीच लसूण. आता हा सगळा कचरा फेकून देते. आणि बहुतेक आता पाऊस चालूच होईल, त्याच्यामुळे ह्या सगळ्या शेंगांना एका याच्यात भरून ठेवते. एका पंचपात्रीत किंवा ड्रममध्ये भरून ठेवते. वारं भरपूर सुटलं, त्याच्यामुळे सगळी कांद्याची घाण वाहून जाते अशी घरामध्ये. सगळीकडे कांद्याचा पसारा झाला. आणि हा थोडासा लसूण आहे, आता हा हायब्रिड लसूण आहे. हे बघा, एकदम मोठी अशी कांडी आहे याची, एकदम मोठा लसूण आहे हा. तर हा पण थोडासा निवडून घ्यायचा आहे. आणि हा आपला गावठी लसूण आहे, तर तो सकाळी काही दाखवला तो. आणि आता हा सगळा लसूण याच्यात टाकते. हे सगळं धुवून घेते स्वच्छ आणि परत तुम्हाला भेटते. हा जो हायब्रिड लसूण आहे ना, तर हा लसूण पण माझ्याकडे ना तो गावठी लसूण आणण्याच्या अगोदर होता. म्हणजे यांनीच आणला होता आणि तो गावठी लसूण आहे तो पण यांनीच आणला. पण कसं असतं ना, शेतकरी वगैरे भेटले तर ते देतात लसूण, त्याच्यामुळे मग तो पहिला लसूण आणला, तो भरपूर प्रमाणात होता. आणि लगेचच हा गावठी लसूण पण आणले गेला. पण मग दोन्ही लसूण सांभाळायचे म्हटलं तर मी अगोदर गावठी जो लसूण आहे ना तोच घेते, कारण की म्हणजे त्याचा यूज जास्त करते, कारण ना त्याची टेस्ट खूप छान लागते, पटकन येते. आणि हायब्रिड लसूण जो आहे ना तो खरं तर घाईगर्दीच्या वेळेस खूप चांगला आहे, कारण त्याच्या मोठ्या मोठ्या पाकळ्या असतात. अशा एकदम 2 पाकळ्या सोलल्या ना तरी पण आपली भाजी पूर्ण व्यवस्थित होते. आणि जो गावठी लसूण आहे ना तो त्याच्या पाकळ्या बारीक बारीक असल्यामुळे तो खूप सोलावा लागतो. मग तो मी आदल्या दिवशी सिरियल वगैरे बघताना वगैरे सोलून घेते. आणि तुम्ही इथे बघू शकता, आता हे मी तुम्हाला म्हटले की धुवायचं, पण बाहेर पाऊस चालू झाला, म्हटलं परत हे धुवत बसले ना तर परत ते कधी वाळेल. आणि कडकडीत उन्हात वाळलं ना तरच व्यवस्थित आहे, कारण जरी स्टील म्हटलं ना आपण तरी पण ते पूर्णपणे असं त्याला बारीक बारीक खाचे आहे, तिथे वाळले जात नाही. तिथे थोडंफार तरी लोखंडाचे स्क्रू असतातच. त्याच्यामुळे म्हटलं हे धुण्यापेक्षा ना पुसून घेऊ स्वच्छ. तर आपला जो यूज अँड थ्रूचा टिश्यू आहे बघा, तो वॉशेबल, तर त्याच टिश्यूने मी ते स्वच्छ केलं. आणि आता खालच्या याच्यातून ना लसूण निवडून वरच्या याच्यात टाकला सगळा. आणि आता हा जो लसूण आहे ना गावठी लसूण, तर हा मला असा डायरेक्ट टाकता नाही येणार. हायब्रिड लसूण जो आहे ना तो मी डायरेक्ट त्या जाळ्यामध्ये टाकला, म्हणजे जे आपलं कांद्या बटाट्याचं स्टँड आहे ना हे, तर त्याच्यात टाकला. पण जो गावठी लसूण आहे तो याच्यात मला टाकता नाही येणार, कारण की त्याच्या जाळ्या मोठ्या आहे आणि लसूण आपला बारीक बारीक आहे, तर तो लसूण पूर्ण त्याच्यातून बाहेर निघून जाईल. त्यासाठी ना माझ्याकडे ही जाळी होती आणि ही जाळी छान आहे. याच्यामध्ये मी फळांसाठी आणली होती,
पण याच्यामध्ये फळं वगैरे काही ठेवणंच झालं नाही कधी. आणल्या दिवसापासून बऱ्याच वेळा याच्यात लसूणच ठेवला आणि त्याला झाकण पण असल्यामुळे ना मस्त व्यवस्थित राहतो लसूण त्याच्यामध्ये. तर आता हा लसूण मी सगळं या जाळीत टाकते आणि ही जाळी ना आपलं कांदे बटाट्याचं जे स्टँड आहे ना त्या स्टँडमध्ये एकदम व्यवस्थित मावते, म्हणजे त्याच मापाची आहे जवळजवळ. तर म्हणून ना ते त्याच्यातच ठेवून देईल, म्हणजे लसूण पण इकडे तिकडे जाणार नाही. कारण जेव्हा आपण जाळं असं आपण झाडताना वगैरे हलवतो ना इकडे तिकडे, तर मग तो लसूण खाली पडतो. आणि जो खाली तुम्हाला 2 नंबरला हायब्रिड लसूण दिसत आहे ना, तर तो लसणाच्या मोठ्या मोठ्या कांड्या आहे, त्याच्यामुळे तो काही एवढा पडत नाही. आता सगळ्यात खाली रिकामच आहे, तिथे मला बटाटे आणायचे आहे. आणि तुम्हाला हॉलची अवस्था दाखवते बघा. जसं वारं सुटलं ना तसं सगळं पुढच्या दरवाजापर्यंत पूर्ण कांद्याचे साल्टं, लसणाचे साल्टं सगळे असे सालं इकडे तिकडे पसरत आहेत. आता हे सगळं आवरून घेते. आणि मी म्हटलं खूप केव्हाचा आहे, दोघांचा आवाजच नाही आहे, तर म्हणून मी बेडरूममध्ये येऊन बघितलं तर तुम्ही बघू शकता दोघं पण कसे गेम खेळत आहेत. दोघं पण डोक्याला डोके लावून बसले गेम खेळण्यासाठी. आणि आता यांचा गेम चालू आहे तोपर्यंत आता मी सगळं हॉलमधलं आवरून वगैरे घेते, कारण की मला बाहेर पण जायचं आहे. आता ते बाहेर कुठे जायचं काय ते तिकडून आल्यावरच तुम्हाला दाखवेल. बाहेर पाऊस जर असला तर मला काही व्हिडिओ घेता येणार नाही, आणि पाऊस नसला तर मी शक्यतो व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेल. पण तोपर्यंत चला आता भेटू पुन्हा. A few minutes later. बाहेर गेले, पण बाहेर पावसाची थोडी बारीक बारीक अशी झिमझिम चालू होती, तर त्यामध्ये मी काही शूट घेतलंच नाही. तर मी गेले होते बाजारामध्ये, म्हणजे आमच्या इथे RTOला एक धान्य मार्केट आहे, तर त्या धान्य मार्केटमध्ये गेले होते. आणि तिथे बघा मला घ्यायचं होतं गहू. मला यावेळेस गहू घेण्यासाठी थोडंसं लेटच झालं, तर म्हटलं चला आता पाऊस चालू होण्याच्या अगोदर पटकन गहू घेऊ. आणि हे बघा गहू घेण्यासाठी गेले, तर इथे हा जो गहू आहे ना हा MP शिवरचा गहू आहे. तोच गहू मी नेहमी वापरते, जेणेकरून ना पुरणपोळ्या वगैरे सगळं व्यवस्थित होतं. तर ज्या निळ्या गोण्या दिसत आहेत ना तुम्हाला ब्ल्यू कलरच्या, त्या सगळ्या गव्हाच्या आहेत. साधारण त्या 8 गोण्या घेतलेल्या आहे मी. आणि ह्या ज्या येलो कलरच्या पिवळ्या कलरच्या गोण्या दिसत आहे ना, तर यामध्ये आहे तांदूळ. तर तांदळाच्या 2 गोण्या, म्हणजे 30 किलोची 1 गोणी असते ही, तर त्याप्रमाणे 2 गोण्या घेतल्या. तर तेवढा मला वर्षभर लागतो तांदूळ 60 किलो. आणि हा तांदूळ कुठला आहे तुम्ही म्हणाल, तर आंबेमोहर तांदूळ घेते मी नेहमी. पण यावेळेस तिथे आंबेमोहर यायला ना 2-3 दिवस बाकी होते, पण म्हटलं डबल जाण्यापेक्षा, तर ते जे होते दुकानदार ते मला म्हटले की तुम्ही हा कृष्ण कामोद तांदूळ वापरून बघा, तुम्ही आंबेमोहरला पण विसराल. तर म्हटलं चला आता यावेळेस वापरून बघू. तसं तर आम्हाला दुसरा कुठलाच तांदूळ आवडत नाही, आंबेमोहरच तांदूळ आवडतो. पण यावेळेस म्हटलं हा वापरू, कारण की डबल जाणं येणं होणार नाही. पाऊस जर चालू झाला तर हे सगळं सामान आणण्याची पूर्ण वाट लागते त्याच्यामुळे. आणि हे सगळं नाही का टेम्पोमध्ये आलं, तर मग त्याच टेम्पोमध्ये मी इथे हा 15 लिटरचा तेलाचा डबा पण घेतला फॉर्च्यूनचा. तर हा डबा मला साधारण 2600 समथिंग काहीतरी पडला. आणि गहू जर म्हणाल तर गहू 36 रुपये किलोप्रमाणे पडला. तर 8 गोण्या म्हणजे 30 किलोचे 8 गोणी, म्हणजे हा जवळजवळ मला 250 क्विंटलला 10 किलो कमी एवढा गहू होता. तर या गव्हामध्ये टाकण्यासाठी मी या पुढे आणल्या आहेत बघा. तर खूप छान असतात या, मी दरवर्षी याच वापरते. मी मागच्या पण बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे. अजिबात गव्हाला कीड वगैरे काहीच लागत नाही. आणि ही बोरिक पावडर जी आहे ना, तर ही तांदळासाठी वापरते. आता जेव्हा आपण तांदूळ ठेवायचा असला तेव्हा बोरिक पावडर थोडीशी व्यवस्थित अशी चोळून तांदळाला, आणि मग तांदूळ भरून ठेवायचा. अगदी वर्षभर तांदळाला कुठल्याही प्रकारची आळी कीड काही सुद्धा लागत नाही. आणि गव्हामध्ये पण त्या पुड्या टाकून जर ठेवल्या ना, तर गहू सुद्धा आपला एकदम सुरक्षित आणि व्यवस्थित राहतो. तर बघा इथे आता आधी आणि आम्ही दोघांनी पण गहू पण भरून ठेवले ड्रममध्ये, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्या पुड्या पण टाकल्या. म्हणजे साधारण मी 1.5 गोणी टाकली ना, तर त्याच्यामध्ये 1 पुडी कट करून फक्त तशीच खोचून ठेवायची. त्या पुडीतलं जे आहे दुसरी पुडी ती काही बाहेर वगैरे असं काहीच काढायचं नाही. आणि तांदूळ बघा आपला, तर हा तांदूळ पण एकदम स्वच्छ पांढरा शुभ्र आणि छान तांदूळ आहे. मी शिजवून पण बघितलं होतं हे सगळं भरल्यानंतर, पण छान लागला. म्हणजे मला आंबेमोहरपेक्षा कुठला तांदूळ आवडतच नाही शक्यतो, पण ठीक आहे आता यावेळेस हा पण मी वापरून बघते. चांगला लागला मला. स्मेलचा तांदूळ आवडतो तसा स्मेल आहे या तांदळाला, कृष्ण कामोदला पण. आणि त्यानंतर आता इथे बघा तो एक टबमध्ये तांदूळ घेतोय, आणि मी एका पाटीमध्ये तांदूळ घेतले. आणि ही शेजारी जी पंचपात्री दिसते आहे ना, ही बरोबर 60 किलोची, म्हणजे 60 किलोला साधारण 5-1 किलो कमी बसतं, म्हणजे 55 किलोची पंचपात्री आहे ती.
तर त्यामध्ये 55 किलो तांदूळ आपला आरामशीर बसतो वर्षभराचा. आता या तांदळाला सगळ्याला मी पावडर वगैरे लावून ठेवते आणि लगेचच पुढची तयारी पण करते. तुम्हाला गहू पण दाखवेल मी. गहू पण ड्रममध्ये भरून ठेवला व्यवस्थित आणि तो गहू भरल्यानंतर त्या पुड्या दीड गोणी झाली की एक पुडी खोचायची, त्यानंतर पुढचे 1.5 गोणी टाकायची. म्हणजे साधारण 50 किलोला एक पुडी याप्रमाणे मी ते टाकलं आहे. तर असो, आता हे सगळं भरते वगैरे आणि लगेचच मला पुन्हा संध्याकाळी एका कार्यक्रमासाठी बाहेर जायचं आहे, तेव्हा ती पण तयारी करायची आहे. तर चला, आता माझं हे वर्षभराचं सगळं साठा सामान झालं. आता राहिला तो मात्र फक्त किराणा. आणि बघितलंच तुम्ही की शेंगा पण आणल्या त्या आता मला साधारण 8-9 महिने तरी जातील, म्हणजे जवळजवळ वर्षच झालं. तर आणि कांदा पण आपला आता तो कांदा आपल्याला काही 7-8 महिने कांद्याची गरज नाही. पावसाळा तर आरामशीर निघूनच जाणार आहे, प्लस पावसाळ्याच्या पुढचे पण काही दिवस माझे निघून जाणार आहे. आता बऱ्यापैकी माझं वर्षभराचं साठा सामान झालं. आता किराणा पण एकदा भरून ठेवेल. आणि तुम्ही बघितलंच असेल आधीचे पूर्ण हात पांढरे झाले बोरिक पावडरने. तर बघा, इथे हा ड्रममध्ये पण मी ना गहू भरून ठेवला पूर्ण आणि त्याच्यावर असा पेपर टाकला आहे. तर मी गहू भरताना काही शूटिंग वगैरे घेतली नाही, कारण जड वस्तू हातात असते ना, त्याच्यामुळे म्हटलं पटपट गहू भरून घेऊ. आणि हा डबा जो आहे ना कुकरचा, तो मी या ड्रममध्येच ठेवते, कारण तो बरोबर 1 किलोचा आहे. 5 लिटरच्या कुकरचा जो डबा येतो ना, तो 1 किलोचा बरोबर भरतो. आणि बघा, गहू असा व्यवस्थित याच्यामध्ये टाकून ठेवला आणि एकदम असा मोत्यासारखा दाणा आहे. आणि पुरणपोळीला तर इतका अप्रतिम आहे हा गहू. MP शिवर म्हणतात या गव्हाला. तर MP मध्येच शिवर नावाचं एक गाव आहे, तिथे हा गहू पिकवला जातो, त्याच्यामुळे त्या गव्हाचं असं नाव आहे. त्यानंतर त्याचा वास जाऊ नये म्हणून याच्यावर असा पेपर टाकायचा आणि साधारण 1-2 दळणांचा गहू आहे ना आपला बाहेर काढून घ्यायचा. म्हणजे हा 1-2 महिने तरी पण हा गहू उघडायचाच नाही, म्हणजे याच्यात पूर्णपणे तो वास भिनतो आणि कीड लागत नाही. 3 hours later. तर आम्ही छान अशी तयारी केली आणि बघू शकता तुम्ही, ही साडी नेसली आहे कारण संध्याकाळचं फंक्शन आहे, त्याच्यामुळे स्वातीताईंनी पण खूप सुंदर अशी साडी नेसली. आणि भाऊ पण तयार झाले, सगळे तयार झालो आम्ही, कारण की आमच्याच कॉलनीत एक लग्न झालं ना एका मुलाचं. तर त्याचं रिसेप्शन आहे. लग्न लांब होतं ना नागपूरला, त्याच्यामुळे रिसेप्शन त्यांनी इथे ठेवलं. आणि त्या ताई सेवेकरी पण आहेत केंद्रातल्या आणि आमच्याच कॉलनीत राहतात, त्याच्यामुळे ना डबल रिलेशन आहे. तर मग त्याच रिसेप्शनला चाललो आहोत आम्ही आता. तर आता तिथे जाऊन भेटू आपण. आम्ही ज्यांच्या मुलाच्या रिसेप्शनला चाललो ना, तर त्या ताईंचं नाव आहे संगीता ताई, संगीता निखारे. तर खरं सांगू का, त्या ताईंची आणि माझी मैत्री 13 वर्षापासूनची. तर जेव्हा मी इथे नवीन राहायला आले होते, आत्ता जिथे राहते तिथे, तर तेव्हा माझी फक्त त्यांच्याशीच ओळख होती आणि दुसरी कोणी मला मैत्रीण पण नव्हती तेव्हा. तर तेव्हापासून त्या ताई माझी मैत्रीण आहेत. म्हणजे जेवढी वर्ष मला इथे राहायला झाली 13 वर्ष, तितकीच 13 वर्षाची जुनी आमची मैत्री. आणि त्यांच्याच मुलाचं हे रिसेप्शन होतं. तर लग्न मात्र त्यांचं नागपूरला झालं, पण इथे नाशिकच्या काही लोकांसाठी त्यांनी इथे रिसेप्शन ठेवलं. तर बघा, हा आहे नवरदेव, त्यांचा लहान मुलगा. मोठ्या मुलाचं त्यांच्या लग्न झालेलं आहे. आणि मी इथे बोलत होते, पण बॅकग्राऊंडला ना गाणी चालू होती आणि कॉपीराईट्स लागला असता, त्याच्यामुळे मी माझा आवाज म्यूट करून टाकला. स्वातीताईंच्या मुलाची आणि त्याची एकदम खास मैत्री आहे. आता इथे आहे नवरदेवाचे वडील आणि इकडे आहे आपली नवरीबाई आणि त्यानंतर इथे आहे संगीताताई. तर यांच्याच मुलाचं लग्न आहे आणि चला म्हटलं तुम्हाला पण भेट घालून देऊ. या निमित्तानेच भेटीगाठी होतात. कोणी ओळखत असलं तर ते कमेंटमधून आपल्याला सांगू पण शकतं. तर चला, आम्ही स्टेजवर मस्त फोटो वगैरे काढले, जेवण वगैरे केलं, थोडा वेळ बसलो आणि आता इथेच या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला, बाय आणि श्री स्वामी समर्थ.